लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। श्री क्षेत्र अंचुळेश्वर देवस्थान येथे पुण्यतिथीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी। सरपंच सुदाम चिरंगे व मित्रपरिवाराच्या वतीने यात्रेकरूंना मोफत भोजनदान। बातमी येत आहे पुसद येथून। श्री क्षेत्र अंचुळेश्वर देवस्थान येथे येणाऱ्या यात्रेकरूंना आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी मोफत प्रसाद व भोजनदान देण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की माळफठार भागातील जामनाईक उल्हासवाडी परिसरातील श्री क्षेत्र अंचुळेश्वर देवस्थान सुकळी जामनाईक प्रसिद्ध असून या ठिकाणी पुसद, महागाव, उमरखेड, हदगाव या भागातून अनेक भाविक भक्त संत तुकाराम बापू महाराज अंचुळेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। दुर्गम असलेल्या या भागामध्ये मंदिराच्या थोड्याच अंतरावर प्रत्येक भाविक भक्तांना मोठ्या श्रद्धापूर्वक प्रसाद म्हणून मोफत भोजनदान देण्यात येते। याचा संपूर्ण खर्च लोहरा गावचे सरपंच सुदामराव चिरंगे व त्यांचा मित्रपरिवार गावकरी यांच्या वतीने भोजनदान स्वरूपात मदत करीत असतात। यात्रेकरूंना भोजनदान दिल्याचे आम्हाला समाधान मिळत असल्याचे उपस्थित प्रतिनिधी यांनी यावेळी सांगितले। या भागात येण्यासाठी नीटनेटके रस्ते नाहीत, स्वच्छ व चांगल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कोणत्याही आरोग्याच्या सुविधा नसून येथे येणाऱ्या यात्रेकरू व भाविक भक्तांना भक्त निवासाची कोणतीही व्यवस्था नाही। सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील सरपंच व त्यांचे मित्रमंडळ यांनी राज्याचे नूतन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे या भागाचा विकास करून द्यावा अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या। जर या भागाचा विकास झाला तर येथील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे व त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। यावेळी लोहरा इजरा सरपंच सुदाम चिरंगे, माजी सरपंच प्रकाश चव्हाण, उपसरपंच राजेश पवार, माजी सरपंच फुलवाडी लालसिंग चव्हाण, पांडू चव्हाण, आत्माराम राठोड, सुभाष नाईक, नामदेव जाधव, विशाल कांबळे, अनिल राठोड, दिलीप राठोड इत्यादी भाविक भक्त उपस्थित होते। हा जवळजवळ 4-5 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे आणि ही तुकाराम बापू ज्यावेळेस होते 4 गावामध्ये 10 गावामध्ये ते माधवगिरी आणून इथं येणाऱ्या लोकांची सेवा करत होते आणि तीच पुण्याई म्हणून हे या इथं उपाशी आमचा यात्रेकरू गेला नाही पाहिजे ही भावना ठेवून मनात येऊन आपल्या जवळपासच्या सर्व या लोकांनी काळजीपूर्वक इथं अन्नदान करून या येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यवस्था होते। ही तुकाराम बापूची कृपा आहे। हे आमचे इथलं जे अन्नदान भोजनदान आहे हे कुणातर्फे होते, सामूहिक होते आणि कोण करतात, कशा प्रकारचं आहे? लोहरा, फुलवाडी हे इतर गावं जे आहेत जवळपास याच्याकडून सर्वांकडूनच होत असते। तर आपण काय म्हणणार त्यांना? अंचुळेश्वर महाराजपर्यंत आम्हाला जाण्याचा रस्ता असायला पाहिजे सर्वांना, कारण जाण्याचं एवढे वाहनं जातात तिथं की सगळ्याला प्रॉब्लेम येतोय। आपल्या भागातून या ठिकाणचे इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्री म्हणून दर्जा मिळालेला आहे, काय भावना व्यक्त आहेत आपल्या की या ठिकाणी या भागाचा विकास झाला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? हा, इंद्रनील नाईक साहेबांकडून आमची खूप काही अपेक्षा आहे। या भागात निश्चितच विकास झाला पाहिजे आणि राज्यमंत्री दर्जाचा आता इंद्रनील नाईक मंत्रीपद भेटलेलं आहे, त्यामुळे आम्हाला हे रस्ता करून द्यावं। लोहरा नांदेड आम्हाला महादेवाच्या दर्शनासाठी आली। इथलची माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि आपण इथे आमच्या गावामध्ये सुकळीचे पाहुणे आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत या ग्रामीण भागातील या जंगली भागामध्ये इथं भोजनदान मिळते, काय वाटते आपल्याला? हां, छान वाटते। म्हणजे अगोदर दर्शनाच्या अगोदर भोजन घ्यायचं मग दर्शनाला जायचं, चांगलं वाटतं। हां, थोडी पब्लिक इथं जेवण हे अगोदरच म्हणजे खूप हे आहे ना सोय, देवाचं दर्शन घ्यायच्या अगोदरच सोय एवढी म्हणजे छान आहे। ठीक, प्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा 10 वर्षापासून जे आयोजकांनी कार्यक्रम केलेला आहे, एक आमच्या गावचे सरपंच सुदाम चिरंगे यांनी ही डोक्यामध्ये संकल्पना आणून लोकांना वर्गणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाण्याचा आणि हे अन्नदान करण्याचा हा मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्यांना सहकार्य जे शेतकरी बांधव आहे त्यांनीसुद्धा त्यांना दरवर्षीप्रमाणे सहकार्य करतात। या ठिकाणी आमचे माजी सरपंच प्रकाश चव्हाण हे सुद्धा त्यांना खूप मदत करतात, दरवर्षी पिण्याच्या टँकरपासून तर आणि जे लागेल मदत त्यापर्यंतसुद्धा त्यांना देतात। असे आम्हाला दानशूर दाते आहे आमच्या
परिसरातील सर्व त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या शब्दाला किंमत देतात. हाच कार्यक्रम एवढा नाही, आणखीन दरवर्षी पुढच्याही वर्षी दुप्पटपणाने याच्या लोकसंख्या जास्त येईल, याला कोणत्याही अन्नाची कमी पडणार नाही. आणि जे कार्यक्रम आंचोळेश्वर संस्थान यामध्ये परिसरात मराठवाडा आहे, काही आपल्या पुसद तालुक्यातले बऱ्याच ठिकाणचे लोक इथं दर्शनासाठी येतात. कधीही हा महाप्रसाद होण्याच्या अगोदर त्यांना नाश्त्याची सोय म्हणून येथे कार्यक्रम आयोजित करतात. याबद्दल त्यांचे मी आज इथं जे काही आमचे आंचोळेश्वरचे तुकाराम बापू होते, आणि तसं जर पाहिलं तर तुकाराम बापूचा इतिहास जर पाहिला, ज्यावेळी स्वातंत्र्य संग्राम होता त्यावेळी जे काही स्वातंत्र्य सैनिक होते आणि आंचोळेश्वरवर कोणत्याही प्रकारची त्यावेळी कोणती व्यवस्था नव्हती, त्यावेळी त्या काळातले स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होते तिथं. तर तुकाराम महाराजांनी त्या स्वातंत्र्य सैनिकासाठी गोळमांजरी, पुन्हा गांजापूर, सुकळी, हनसिंग इथून ते माधुकरी मागवून स्वातंत्र्य सैनिकांना तिथे जेवण द्यायचे आणि एक प्रकारचे ते देशभक्तीच करायचे. तर आणि तुकाराम महाराजाच्या काळात महान कर्मयोगी संत गाडगेबाबांचं पण तिथं कीर्तन झालेलं होतं. आणि गाडगेबाबाचं जे काही 10 सूत्री कार्यक्रम होता, त्याच्यातून एक भुकेलेला अन्न तहानेलेला पाणी हे बाबाचं तुकाराम महाराजांचं एक ध्येय होतं. तिथं मंदिरावर कोणी जरी प्रवास मुसाफिर जर गेला तर ते तिथून उपाशी येत नव्हते. आणि आमच्या या परिसरामध्ये तुकाराम महाराजाचं एक आदर्श आहे आणि तोच आदर्श म्हणून आम्ही तुकाराम महाराजाच्या पुण्यतिथीच्या वेळी मराठवाड्यातून लांब लांबून लोक यायचे. आणि आम्ही एक असा विचार केला की एवढ्या लांबून लोक येतात तर तिथं कीर्तन राहते, कीर्तनाच्या वेळी 1:30-2 वाजता जेवायला. मग आम्ही जे काही आमचे जे काही सहकारी आहेत, या सहकार्यानं मिळून आम्ही एक असा विचार केला की बाबा आपण ह्या जे काही भक्त आहेत तुकाराम बापूचे यांच्यासाठी काही करू शकतो का. मग त्याच्यामध्ये आमचे वयोवृद्ध आमचे पांडुनाईक असतील, लालसिंगदादा असतील, आमचे माजी सरपंच प्रकाश चव्हाण आहेत, आमचे कार्यकर्ते नामदेव जाधव आहेत, इकडं आमचे सुभाष नाईक, एक आत्माराम कनिराम राठोड, आणि असे आमचे जवळपास 25-30 आमच्या लोकांचा ग्रुप आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही हे वर्ष 10वं वर्ष आहे. आणि हा उपक्रम पाहून आज बरेच काही दाते पण आम्हाला मदत करालेत. त्याच्यामध्ये यावेळी यंदा आम्हाला जे मुंबईला आमचेच बळीराम धनुर राठोड PSI आहेत, त्यांनी पण मदत केली. आणि आमचा हा उपक्रम पाहून आमच्या अनुकूल भाऊ चव्हाण यांनी पण मदत केली. असे जे काही दानशूर आहेत त्याची बी आम्हाला मदत मिळाली. आणि त्या उपक्रमामधून हा आमचा यंदाचा 10वं वर्ष आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.